जय शिवराय. शिव सकाळ मित्रांनो, आजचा ट्रेक आहे आपला हडसर किल्ला. काल आपण चावंड व जीवधन केलेला आहे. आजचे आपले साथीदार आहेत नितीन वाणी, तसेच दत्तू सांगळे बाजूला उभे आहेत. त्यानंतर आहेत आपल्यासोबत गाईड आहेत आपले मुंडे, तसेच प्रवीण गारकर, आणि पुढे गेले ते आमचे महाकाल. शेताच्या बांधावरून ही वाट चाललेली आहे. वाटेत आमचे गाईड मुंडे यांच्याकडून माहिती घेत घेत आम्ही जातो. त्यांनी जुन्या विहिरीबद्दल आम्हाला बरीचशी माहिती सांगितली. ती माहिती घेऊन आम्ही पुढे निघालो. सकाळची वेळ आहे. आजही 2 ट्रेक करायचे. काल 2 झालेले आहेत. आता आम्ही किल्ल्याच्या सूचना फलकापर्यंत पोहोचलेला आहे. त्या ठिकाणी किल्ल्यावरची माहिती पण दिलेली आहे, तसेच सूचना पण दिल्या आहेत. सूचनाचं पूर्ण पालन करावं ही माझी पण विनंती आहे. हडसर उर्फ पर्वतगड. या ठिकाणी सूचना पण आहेत, तसेच किल्ल्यावर आपल्याला काय काय बघायला मिळतं ते माहिती दिलेली आहे. एक छोटस मंदिर लागतं देवीचं. त्या ठिकाणी आम्ही दर्शन करून पुढे निघालो. थोडीशी चढण सुरुवात झालेली आहे. दगडांची वाट आहे. दगडांमध्ये मला एक शिल्प भेटलेलं आहे. शक्यतो शिवलिंगाच्या आकाराचं आहे. त्याच्या बाजूला कोणीतरी दुर्गप्रेमींनी दगड ठेवलेत पाय लागू नये म्हणून. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हडसर किल्ला उर्फ पर्वतगड असे या किल्ल्याला म्हणतात. हा ऐतिहासिक आणि वास्तुकलेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असा किल्ला आहे. हा किल्ला जुन्नर शहरापासून 13 ते 15 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यापासूनचे अंतर साधारण 105 किलोमीटर आहे आणि मुंबईपासून जवळपास 150 किलोमीटर. या किल्ल्यावर जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. आम्ही निघालो राजमार्ग या वाटेने. तशीच एक दुसरी वाट आहे खुंटीची, पण ती आम्हाला जमणार नव्हती, कारण की ती खूपच अवघड वाट आहे. त्यासाठी प्रशिक्षण घ्यायला हवं. या किल्ल्याची निर्मिती सातवाहन काळात झाली असावी. प्राचीन नाणेघाट मार्गावर होणाऱ्या व्यापारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला गेला होता. समोर पायरी मार्ग चालू झालेला आहे. बऱ्यापैकी चांगला पायरी मार्ग आहे. किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचे हे प्रवेशद्वार आहे. आम्ही किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ आलो. हे दिसते तटबंदी आहे, चांगल्या स्थितीमध्ये आहे. या ठिकाणी पण एक किल्ल्याच्या माहितीसाठी किल्ल्याचा नकाशा दिलेला आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग होतो.
किल्ल्यात प्रवेश करतोय. किल्ल्याचं प्रवेशद्वार व त्याचा दरवाजा आजही सुस्थितीमध्ये आहे. दरवाजा शिवदुर्ग प्रेमींनी लावलेला आहे. आपण नेहमीप्रमाणे दरवाजावर मध्ये पायरीवरती डोकं ठेवून नमस्कार केला आणि पुढे निघाला. हे दिसत आहेत ते देवळे आहेत सैनिकांसाठीच्या. माझ्यासोबत माझ्या मित्रांनी नमस्कार करून किल्ल्यात प्रवेश केला आहे. एकाच दगडात कोरलेल्या या पायऱ्या आहेत. पाहू शकताय. या बाजूला एक रस्ता जातो. आम्ही झेंड्याजवळ आलोय आणि भगवा झेंडा फडकतोय. सर्वांनी तिथे जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. या ठिकाणी आम्हाला एक अशी वस्तू दिसलेली किंवा वास्तू दिसलेली आहे. त्यावरती जवळपास 5 दगडांमध्ये कोरलेले ठिकाण आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हे नाणेघाट परिसरातील 5 किल्ले आहेत. या किल्ल्याचं आकर्षण म्हणजे हा पायरी मार्ग. एकाच अखंड दगडामध्ये कोरलेला हा पायरी मार्ग आहे. किती मेहनत, किती डोकं लावलं असेल त्या काळामध्ये. मानलं पाहिजे त्यांना. आणि हा दरवाजा जो दिसतोय आपण चाललोय तो आहे गोमुखी पद्धतीचा. गायीने मान वळल्यानंतर जसं दिसतं तसं हा दरवाजा. या दरवाज्यामुळं हल्ला करायला दुश्मनाला खूप त्रास देत होतो. चांगल्या स्थितीमध्ये आजही हा दरवाजा आहे. तसंच हे प्रवेशद्वार. दरवाजातून आत गेल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला या देवड्या दिसतात. देवड्या ह्या सैनिकांना राहण्यासाठी आहेत. आणि ह्या देवड्यामध्ये पाणी येऊ नये म्हणून आपण आता वरच्या बाजूला बघूया एक चर खोदलेली आहे. ही जी चर आहे त्या चर खोदल्यामुळं पावसाचं जे पाणी आहे ना आतमध्ये न जाता हे बाहेर खाली येतं. हे दोन्ही बाजूला खोदलेलं आहे. खूपच कल्पकता आहे. हे पाहू शकता आपण. हे साईडने पाणी निघून जातं व देवड्यांमध्ये पाणी येत नाही. किल्ल्यावर वर्षभर मुबलक प्रमाणात पाणी असतं. मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात गेला व त्यांनी प्रवेशद्वार तसेच पायरी मार्ग उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आजही बऱ्यापैकी प्रवेशद्वार हा सुस्थितीमध्ये आहे. आम्ही आता वरती आलोय आणि या ठिकाणी एका संस्थेने
राजमुद्रा लावलेली आहे. खूपच सुरेख राजमुद्रा आहे. या पायरी मार्गाने वरती आलोय आम्ही. पाण्याचे टाक आहेत. राजमुद्रा आहे व त्यावर भगवा झेंडा डौलाने फडकतोय. किल्ल्यावरून हा सुंदर असा परिसर दिसतोय. या किल्ल्यावरून आपल्याला चावण किल्ला, तसेच जीवधन किल्ला, नाणेघाट, शिवनेरी किल्ला असे जवळपास 4 किल्ले दिसतात. हा एक आम्हाला आमच्या गाईडने दाखवले की हा सैनिकांचा खेळ होता. हा वरून दिसणारा विहंगम असा नजारा. आता आम्ही निघालो भंडार किंवा लेणे म्हणू शकतो किंवा धान्य कोठार. या ठिकाणी बरेचसे असे कोरलेले, एकाच दगडामध्ये कोरलेले हे धान्य कोठार आहेत. आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात कशा प्रकारे आहेत. आतमध्ये अंधार खूप आहे. प्रत्येक गुफेमध्ये खाली उतरण्यासाठी एक एक पायरी मार्ग आहे. तसेच काही संवर्धनाचं साहित्य पण या ठिकाणी पडलेलं आहे. गुफेमध्ये किंवा आपण त्याला धान्य कोठार म्हणू शकतो, यामध्ये अंधार खूपच आहे आणि टॉर्चच्या उजेडातच आपल्याला पाहावं लागतं. गुफा पाहून आम्ही बाहेर आलो. बाहेरून आम्ही आता शिवमंदिर पाहण्यासाठी निघालो. शिवमंदिर हे पुरातन आहे. हर हर महादेव. मंदिरात जाऊन आता आम्ही दर्शन घेतोय. सकाळी सकाळी पूजा झालेली आहे. या किल्ल्यावरील मंदिरात नित्य नेमाने रोज पूजा होते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. किल्ल्याच्या समोर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन हे सकाळी झालेलं होतं. आम्ही झेंड्याला मानवंदना देऊन भारत माता की जय जयघोष केला. तसेच आता आम्ही पुढे निघालोय. एक खुंटीची वाट आहे ती पाहायला निघाला. तसेच पाठीमध्ये इतरही मंदिर आहेत ते पाहून पुढे जात. पाण्याच्या टाक्या दिसतात. या किल्ल्यावर पाणी भरपूर प्रमाणात आहे. या ठिकाणावर काय कोरलेलं आहे ते समजलं नाही. जर आपल्यापैकी कोणाला समजत असेल तर कृपया कमेंटमध्ये
हे लिहावे काय कोरलेलं आहे. आम्ही आता खुंटीच्या वाटेकडे निघालोय. वाटेत आम्हाला आणखी एक उद्ध्वस्त असं मंदिर लागलेलं आहे. एक पाण्याचा टाक आहे. हे देवीचं मंदिर आहे. आत्ताच कोणीतरी मला वाटते पूजा केलेली दिवाळी तेवत ठेवलेला आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आणखी एक मंदिर तर उद्ध्वस्त आहे, पण मूर्ती आहे, हनुमंताची मूर्ती आहे. एक जुन्या वाड्याचे अवशेष आहेत. अवशेष पाहून आम्ही थोडं पुढे गेलो. त्या ठिकाणी पुढे खुंटीची वाट होती. वरून पाहण्याचा प्रयत्न केला आणि परतीचा प्रवासाला सुरुवात केली. कारण की आज आम्हाला आणखी एक किल्ला करायचा होता म्हणून. ही जी खालची जागा दिसते त्या ठिकाणी आता गवत माती भरलेली आहे. त्याबद्दल आम्हाला आमच्या गाईडनी माहिती दिली की या ठिकाणी पाणी ठेवलं जायचं आणि ते पाणी जनावरांसाठी असायचं. किल्ल्यावरील या तोफा खूपच चांगल्या परिस्थितीत आहेत आणि त्याचं संवर्धनही खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. किल्ल्यावरून सुंदर असा परिसर दिसतोय. पावसाळ्यात तर खूपच छान आहे. निसर्ग सौंदर्य नजरेस पडतो. नाणे घाटाच्या राजमार्गावरती लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला होता. संपूर्ण गडेफेरी करून आम्ही हा आता किल्ला उतरायला घेतलेला आहे. हा किल्ला झाल्यानंतर आम्ही आता पुढे शिवनेरी किल्ल्याचे ट्रेक करायला जातो. हा माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर कृपया लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.